वेलकम बॅक टू भारती नर्सिंग क्लास। आज आपण बघणार आहे होम विजिट। होम विजिट म्हणजेच गृहभेट। गृहभेट प्रस्तावना: गृहभेट देऊन आरोग्याची काळजी घेणे ही आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक परिचर्येची पारंपरिक पद्धत आहे, ज्यामध्ये योग्य कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य संवर्धन, आजारांची शुश्रूषा करणे साध्य होते। आता गृहभेट म्हणजेच काय, ते हे एक पारंपरिक पद्धत आहे ज्यामध्ये घरी जाऊन गृहभेट देऊन आरोग्याची काळजी घेतली जाते। घरी जाऊन जे काही आजारी व्यक्ती असतील त्यांची काळजी घेतली जाते, त्यांची शुश्रूषा करणे, आरोग्याचे संवर्धन करणे म्हणजेच गृहभेट। गृहभेटची व्याख्या: डेफिनिशन: परिचारिका किंवा अथवा कर्मचारी यांच्याकडून वेळेच्या वेळी रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णाची देखरेख सुधारणा करण्यासाठी प्रत्यक्षपणे घरी जाऊन दिली गेलेली जी गृहभेट असते म्हणजेच होम विजिट, त्याला गृहभेट म्हणजेच। परिचारिकेचा एक संघ, एक गट असतो जो ग्रामपंचायतमधून म्हणजेच त्याला आपण आशा किंवा गावाची आशा किंवा एक नर्स किंवा असं सुद्धा म्हणू शकतो। ती गावातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन कर्मचाऱ्यांचा एक गट तयार करून घरी जाऊन रुग्णाचे देखरेख करणे प्रत्यक्षपणे महिन्यातून, आठवड्यातून, 15 दिवसातून गृहभेट घेणे, त्यालाच गृहभेट असे म्हणतात। तर गृहभेटीचा ध्येय काय असतो? कुटुंबातील जे काही सदस्य असतात म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरविणे। कुटुंबातील सर्व सदस्य आजारी, म्हातारे म्हणजे जे काही वृद्ध व्यक्ती असतील त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणे किंवा आरोग्यातील इतर जवळपास आपल्या घराजवळील इतर कुठेही हॉस्पिटल, दवाखाना, छोट्या मोठ्या दवाखाने असतील त्यांना प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात पुरवणे। रोग प्रतिबंधक ठेवणे, कुटुंबातील सदस्याचे आरोग्य संवर्धन करणे, कुटुंबातील कुठलाही व्यक्ती तो आजारी किंवा आजारीग्रस्त नसावा त्याचे संवर्धन करणे, असा गृहभेटीचा ध्येय ठरतो। गृहभेटीची तत्वे: लोकांच्या गरजेनुसार गृहभेट देणे। आता लोकांच्या गरजेनुसार महिन्यातून, 2 आठवड्यातून किंवा महिन्यातून गृहभेट देणे। गृहभेट ही सुनियोजित भेट कार्यक्रमाचा घटक हवा आहे। कुटुंब समाजाविषयी माहिती: कुटुंबाचा आकार, व्यवसाय, उत्पन्न, धर्म। तर गृहभेट काय करते, तर कुटुंब सुनियोजित करते, कुटुंबांना भेट देऊन कुटुंब सुनियोजित करते। कार्यक्रमाचा घटक: एक घटक तयार करून, एक गट तयार करून कार्यक्रम राबवण्यात येतात, वेळोवेळी कार्यक्रम राबवण्यात येतात। त्यामध्ये आता कुटुंबाचा व्यवसाय, उत्पन्न याविषयी, कुटुंबाचा आकार, उत्पन्न, धर्म, रूढी, परंपरा, संस्कृती इत्यादी त्याच्यात चर्चा होतात। तसेच कुटुंबाच्या आरोग्याविषयी प्रश्न समजावून घेणे। आता कुटुंबाचे नवीन आरोग्याविषयी जे काही प्रश्न असतात ते समजावून घेऊन सोडविणे। सुरक्षित व तांत्रिक कौशल्याच्या व परिचर्या पद्धतीचा वापर करणे। सुरक्षित व सुलभ तांत्रिक पद्धतीचा वापर करणे। आरोग्य शिक्षण देत असताना आपण देत असलेली शस्त्रक्रिया दृष्ट्या परिपूर्ण व तंतोतंत आहे का याची यादी करून घेणे। जे काही आपण शस्त्रक्रिया पद्धतीने परिपूर्ण औषधी वगैरे देतो ते शस्त्रक्रिया पद्धतीने तंतोतंत म्हणजेच आपल्याला जेवढी द्यायची आहे तेवढीच आहे का अशी याची यादी करून त्याचा आढावा तयार करणे। गृहभेटीचे फायदे, गृहभेटीच्या पायऱ्या, गृहभेटीचे फायदे, पायऱ्या आणि उद्दिष्टे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण। तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।